ते आपण दृश्यांमध्ये बघतोय। मगाशी सुद्धा बसमध्ये भरून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विजय सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, आपण बघतोय कार्यकर्त्यांची धरपकड अजून सुद्धा सुरू आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमताना दिसत आहेत। हो मॅडम, जरा थांबा ना, जरा बोलू दे ना, 2 मिनिटं बोलू दे ना, काय होतंय? हो 2 मिनिटं बोलू दे त्याला, बोलू दे जरा बोलू दे त्याला, काय हो एवढी काय चाललंय? हो ताई बोला 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 बोला, हो ताई काय सांगाल? हो बोलू दे ताई त्यांना, कशाला एवढी अरेस्ट हे करता तुम्ही लोक? हो थोडं बोललं काय फरक पडतो? त्याला बोलू दे ना, त्यांचं म्हणणं तर मांडू त्याला अधिकार आहे हो, एवढं हे करू नका ना, सहकार्य करा ना, असं नाही चालत। कोणत्या पार्टीच्या तुम्हाला पोलिसांनी का हे काय योग्य आहे? आम्ही काय शांततेत आंदोलन करतोय ना, शांततेत लोकशाही पण नाही। लोकशाहीमध्ये जर असं असेल तर आज नाही, हे चुकीचं आहे। एवढा पोलीस बंदोबस्त कशाला? तेव्हा त्यांनी आंदोलन केलं तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त होता का? सांगा तुम्ही मला। ताई तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहात? काय पद आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आहे, सहसंघटक आहे शिवानी देसाई। आज या लोकांनी हे केलं, हे योग्य नाहीये। शांततेत आंदोलन होणार होतं ना, कुठे काय मारामारी होते नाही ना? हा एवढा पोलीस बंदोबस्त कशाला केलाय मी? हा एवढा याच्यात त्यांनी पण केला तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त होता। म्हणजे मराठ्यांचा आवाज दाबला जातो, मराठ्यांचा आवाज, हा तेच करतात आहे, मराठ्यांचा आवाज दाबला जाते, मराठ्यांना इथे राहायला द्यायचं नाही असं ज्यांचं चाललेलं आहे। हे सरकार कोणाचं वाटतं तुम्हाला? हे सरकार आपला वाटतच नाही असं वाटतं। आपलं असं तर एवढं केलं असतं का? जर मराठी मुख्यमंत्री आहे तर त्यांनी एवढं केलं असतं का? मुख्यमंत्र्यांनी जर मराठ्यांचा आवाज दाबला तर काय होणार? पुढे मराठी माणूस राहू शकेल? उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात बोलले होते, काय सांगाल याच्यावर? तर काय बोलणार? त्यांना स्वतःला समजलं पाहिजे, ते शिवसेनेचे, त्यांना समजत नाही, मग आम्ही काय सांगणार? आम्ही तर सामान्य शिवसेनेचे